उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे निघाले आणि सकाळच्या सुमारास अचानक त्यांचं विमान कोसळलं। त्यांच्या या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि महाराष्ट्र गहिवरला। महाराष्ट्रानं आपला लाडका दादा म्हणजे आपला कामाचा माणूस गमावला। एक धडाडीचं नेतृत्व अचानक आपल्याला सोडून गेल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली। त्यानंतर विमान प्रवासाच्या सुरक्षेवर अनेक सवाल उपस्थित झाले। लोकांना अगदी संजय गांधींपासून ते रेड्डींपर्यंत सर्व विमान अपघाताची आठवण झाली। मात्र आज आणखी एक राष्ट्रवादीचा नेता थोडक्यात बचावलाय। कोण होता तो नेता? त्या नेत्यांसोबत नेमकं काय घडलं? हा हेलिकॉप्टरचा थरार काय होता हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा हेलिकॉप्टर लँडिंग करताना पायलटकडून मोठी चूक झाली। पायलटनं हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याच्या ऐवजी थेट कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवलं। यामुळे काही काळ भीतीचं वातावरण पसरलं होतं। एकीकडे अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्र हळहळलाय, महाराष्ट्राची मोठी हानी झाली। यातच आता ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री छगन भुजबळ यांच्या हेलिकॉप्टरचा पायलटच्या एका चुकीमुळे अपघात झाला असता असं म्हटलं जातंय। मात्र नेमकी घटना काय आहे आणि हेलिकॉप्टरचा अपघात कसा झाला असता? पायलटनं जाणून बुजून हेलिकॉप्टर दुसऱ्या ठिकाणी उतरवलं का? यामागे काही कट आहे की पायलटनं चुकीनं हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। मंत्री छगन भुजबळ हे पुणे जिल्ह्यातील खानवडी येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी येत होते। मात्र यावेळी नियोजित हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याऐवजी पायलटनं ते थेट कार पार्किंगच्या जागेत उतरवलं। यावेळी काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। हेलिकॉप्टर उतरवताना हेलिकॉप्टरच्या पायलटला कार पार्किंग मधील मोकळी जागाच हेलिपॅड असल्याचा भास झाला आणि त्यानं तिथेच लँडिंग केलं असं म्हटलं जातंय। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवताना काही वाहनं उभी होती, मात्र यावेळी कोणालाही दुखापत झालेली नाही। पोलिसांनी तात्काळ पायलटला योग्य माहिती दिली आणि हेलिकॉप्टर तिथून हलवण्यात आलं। मात्र या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी योग्य नियोजन असताना चुकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवणं अत्यंत धोकादायक होतं असं म्हणत कार्यकर्ते संतापले। पायलटच्या चुकीमुळे मोठी दुर्घटना घडली असती अशी भीती यावेळी स्थानिकांनी व्यक्त केली। या घटनेनंतर आता राजकीय नेत्यांची देखील प्रतिक्रिया समोर येते। रोहित पवारांनी ट्विट करत प्रशासनावर टीका केली आहे। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, माननीय छगन भुजबळ साहेब यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे। त्यामुळे मी सातत्याने सांगतोय की महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी। अनेक विमानं आणि हेलिकॉप्टर्समध्ये देखभाल दुरुस्तीसह इतरही अनेक त्रुटी आहेत। आज सुदैवानं अपघात टळला, पण म्हणून शासनाने एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही। विमान हेलिकॉप्टर्सने प्रवास करताना सरकार यापुढे काळजी घेईल ही अपेक्षा, असं रोहित पवार यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले। अरे काही अपघात वगैरे काही नाही आहे। चुकून जे काही आमच्या कार पार्क आमच्या पायलटला काही सापडलं नाही। कार पार्क मध्ये उतरलं, शांतपणे उतरलं, छान उतरलं, छान काय काळजी करत नाही। भुजबळ साहेबांचा अचानक हेलिपॅड अचानक कार पार्किंग मध्ये पायलटला लक्षात नाही आलं। पायलटची चूक असते। पायलटची चूक आहे। मी निश्चितपणे हे चेक करेन। मला आता त्याची कल्पना नाही, त्यामुळे बोलू शकणार नाही, पण निश्चित तात्काळ या संदर्भातील चौकशी मी करेन। पायलटने हेलिपॅडची व्यवस्था असताना चुकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवल्यानं या प्रकरणाची चौकशी होण्याची आता शक्यता आहे। या ठिकाणी हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का? पायलटला कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरवण्याचा निर्णय का घेतला? हेलिकॉप्टर चुकीच्या ठिकाणी उतरवण्यामागे पायलटचा काही हेतू होता का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून त्या प्रकरणी चौकशी झाल्यावर या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे। मात्र अजितदादांच्या अपघाताचं अद्याप ठोस कारण कळलं नाहीये। त्यामुळे भुजबळांच्या हेलिकॉप्टरच्या बाबतीतही योग्य माहिती समोर येईल का, हेही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि गुलदस्त्यात आहे। पण या सगळ्या घटना पाहता महाराष्ट्राला अपघातात मोठे नेते गमावण्याचा जणू शापच लागलाय का, अशी ही शंका अनेकांच्या मनात येते। या सर्व घटनेवर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।